नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण पेज नंबर 112 वरचा पॉइंट नंबर 5.10.3 निकेल कॅडमियम और निकॅड स्टोरेज सेल बद्दल आपण माहिती घेतली होती आणि त्याच पेजवर शेवटचा जो पॉइंट राहिला आपला ह्या चॅप्टर मधला तो आहे पॉइंट नंबर 5.10.4 दॅट इज द मर्क्युरी बॅटरी। आता ही मर्क्युरी बॅटरी मध्ये ह्याच्यामध्ये परत डायग्राम दिलेली नाही, या बॅटरीचं थोडीशी माहिती दिली, त्याच्यानंतर ॲनोड आणि कॅथोड जवळच्या रिॲक्शन दिल्यात आणि त्या बॅटरीचं व्होल्टेज आणि ही बॅटरीचा उपयोग आपण कोणत्या कोणत्या ठिकाणी करतो आणि त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे। तर आपल्याला हा पॉईंट घ्यायचा आहे बघा, दॅट नेम ऑफ दॅट पॉईंट इज मर्क्युरी बॅटरी। तर याच्यामध्ये मी या ठिकाणी थोडक्यात लिहिलेलं आहे बघा, ॲनोड काय म्हणून ॲक्ट होतो, कॅथोड काय आहे, या ठिकाणी कॅथोड म्हणजे कॅथोड इलेक्ट्रोड कोणता वापरला जातो आणि त्या सेलमध्ये इलेक्ट्रोलाइट म्हणून कशाचा वापर होतो लक्षात। तर ही सुद्धा एक सेकंडरी सेल आहे, ज्या सेलला आपण काय करू शकतो, रिचार्ज करू शकतो। इट इज ऑल्सो ॲन एक्झाम्पल ऑफ सेकंडरी ड्राय सेल अँड विच कॅन बी रिचार्ज, म्हणून आपण तिला सेकंडरी सेल म्हणतो। Mercury battery is a secondary cell and can be recharged. In the mercury cell or this mercury battery, it consists of a zinc anode that is amalgamated with mercury. म्हणजे झिंक ZnHg याला सुद्धा आपण लिहितो, या ठिकाणी बघा रिएक्शन मध्ये लिहिलेलं आहे ZnHg, याला म्हणतात अमलगमेटेड झिंक। झिंक मेटल कोणासोबत मिक्स केलेला आहे, मर्क्युरी सोबत। दॅट इज द एनोड in mercury battery. Anode means anode consists of zinc amalgamated with mercury and cathode consists of a paste of mercury and carbon. mercury आणि कार्बन ची जे पेस्ट आपण तयार केली त्या पेस्टला आपण या ठिकाणी काय म्हणून ऍक्ट करतो, कॅथोड म्हणून। त्याच्यानंतर ह्यामध्ये इलेक्ट्रोलाइट काय आहे, इलेक्ट्रोलाइट used in the mercury battery is strongly alkaline and made up of a paste of KOH and ZNO. आता KOH म्हणजे काय, अल्कली आहे या ठिकाणी। KOH आणि NaOH ला आपण काय म्हणतो, स्ट्रॉंग बेसेस विच आर कम्प्लिटली सोल्युबल इन द वॉटर, देअरफॉर दे आर कॉल्ड अल्कली। अल्कलाइन सोल्युशन आहे कशाचं, झिंक ऑक्साईडचं। KOH आणि ZNO ह्याची जर आपण पेस्ट बनवली तर ती पेस्ट ह्या मर्क्युरी बॅटरीमध्ये इलेक्ट्रोलाइट म्हणून ऍक्ट होते। तर या ठिकाणी बघा रिॲक्शन दिलेले आहेत, ॲनोड जवळची रिॲक्शन आणि कॅथोड जवळची रिॲक्शन। ॲनोड काय म्हणून ऍक्ट होतो, या ठिकाणी ॲनोड झिंक अमलगमेटेड विथ मर्क्युरी आहे, म्हणजे झिंक आणि मर्क्युरी यांची पेस्ट आहे। Zn इन ब्रॅकेटमध्ये लिहिले आपण Hg प्लस 2OH मायनस ॲक्वियस, इट गिव्स ZnO सॉलिड प्लस H2O लिक्विड प्लस 2 इलेक्ट्रॉन, दॅट इज द ऑक्सिडेशन रिॲक्शन। म्हणजे ह्या रिॲक्शनमध्ये 2 इलेक्ट्रॉन काय होतात, लॉस होतात, म्हणून ह्या रिॲक्शनला काय म्हणतो आपण, ऑक्सिडेशन। त्याच्यानंतर कॅथोड जवळची जी रिॲक्शन आहे ती आहे HgO सॉलिड प्लस H2O लिक्विड प्लस 2 इलेक्ट्रॉन, या रिॲक्शन मध्ये इलेक्ट्रॉन काय होतात, ऍड होतात, म्हणून ही रिडक्शनची रिॲक्शन आहे। Hg लिक्विड प्लस 2OH मायनस, दॅट रिॲक्शन इज कॉल्ड रिडक्शन रिॲक्शन। ह्याला कोणती रिॲक्शन म्हणतो आपण, रिडक्शनची रिॲक्शन। त्याच्यानंतर आपल्याला ओव्हरऑल रिॲक्शन लिहायची आहे, ह्याच्यामध्ये काय काय कॅन्सल होतात बघा। H2O लिक्विड या ठिकाणी रिॲक्टंट साईडला, या ठिकाणी प्रॉडक्ट साईडला आहे। H2 कॅन्सल होतील, 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल होतील, 2OH मायनस कॅन्सल होतील। एक रिॲक्टंट साईडला आणि दुसरा प्रॉडक्ट साईडला असेल तर ते कॅन्सल करायचं। या ठिकाणी काय उरले मग रिॲक्टंट साईडला, ZnHg प्लस HgO सॉलिड, दोन्ही हे सॉलिड फॉर्म मधले रिॲक्टंट्स उरलेत या ठिकाणी लक्षात। हे दोन्ही सॉलिड फॉर्म मधले रिॲक्टंट्स दे रिॲक्ट विथ इच अदर टू गिव्ह द झिंक ऑक्साइड सॉलिड प्लस Hg लिक्विड, and that reaction is called, overall reaction is called redox reaction. हे रिॲक्शन आपल्याला महत्त्वाचे आहेत, एखाद्या वेळेस काय करतात, फक्त रिॲक्शन विचारतात, राईट डाऊन द सेल रिॲक्शन्स इन द मर्क्युरी बॅटरी लक्षात। तर ह्या रिॲक्शनला 2 मार्क्सचा असा हा प्रश्न विचारू शकतात। आता ह्या ओव्हरऑल रिॲक्शन मध्ये फक्त सॉलिड सबस्टन्सेस इन्व्हॉल्व आहेत लक्षात। द ओव्हरऑल रिॲक्शन इन्व्हॉल्व्स ओनली द सॉलिड सबस्टन्सेस, देयर इज नो चेंज इन द इलेक्ट्रोलाइट कंपोजिशन ड्युरिंग द ऑपरेशन। इलेक्ट्रोलाइटमध्ये, इलेक्ट्रोलाइटच्या कंपोजिशनमध्ये या ठिकाणी काहीही बदल होत नाही। द मर्क्युरी बॅटरी देअरफॉर प्रोव्हाइड्स मोर कॉन्स्टंट व्होल्टेज, आणि ह्या मर्क्युरी बॅटरीपासून आपल्याला मिळणारे जे व्होल्टेज आहे
ते मोर कॉन्स्टंट व्होल्टेज आपल्याला मिळते, जे असते 1.35 व्होल्ट. व्हॅल्यू किती याची 1.35 व्होल्ट. या अगोदर जी आपण निकेल कॅडमियम बॅटरी घेतली होती तिचं त्या सेलपासून मिळणारं व्होल्टेज किती होतं आपलं, किंवा पोटेन्शियल 1.4 व्होल्ट होतं. आणि ह्या मर्क्युरी बॅटरीपासून मिळालेलं व्होल्टेज किती आहे 1.35 व्होल्ट. आता ह्या बॅटरीचा उपयोग जे आहे नंतर दिले बघा. इट इज ऑल्सो हॅज कन्सिडरेबली हायर कॅपॅसिटी अँड लॉंगर लाईफ दॅन द ड्राय सेल. म्हणजे जास्त काळ टिकणारी ही बॅटरी आहे कोणापेक्षा, ड्राय सेलपेक्षा. आता ह्या मर्क्युरी सेलचा उपयोग आपण कुठं कुठं करतो. इट इज यूज्ड इन द हिअरिंग एड्स. जे बहिरे लोक असतात ना, त्या लोकांना जे आपण कानाचे यंत्र म्हणतो ना आवाज येण्यासाठी, दॅट इज कॉल्ड हिअरिंग एड्स. त्याच्यामध्ये ह्या बॅटरीचा उपयोग होतो. आणि नंतर इलेक्ट्रिकल वॉचेस जे असतात त्याच्यामध्ये ह्या बॅटरीचा उपयोग करतात. आणि पेसमेकर्समध्ये दिस सेल इज फाइंड यूज इन द हिअरिंग एड्स, इलेक्ट्रिकल वॉचेस अँड पेसमेकर्स एक्सेट्रा. तर अशा प्रकारे ही मर्क्युरी बॅटरीची आपल्याला माहिती घ्यायची. याच्यात ॲनोड काय म्हणून ॲक्ट होतो, कॅथोड काय म्हणून ॲक्ट होतो, इलेक्ट्रोलाइट कोणता वापरतात, कॅथोड आणि ॲनोड जवळच्या रिॲक्शन्स, ओव्हरऑल रिॲक्शन, आणि त्या सेलचं जे व्होल्टेज आहे ते व्होल्टेजची व्हॅल्यू पाठ करायची, आणि ह्या बॅटरीचे युजेस. एवढे जरी पॉईंट तुम्ही पाठ केलात तरी 3 मार्कांना ह्याच्यावर प्रश्न विचारू शकता. तर अशा प्रकारे ह्या चॅप्टरचे आपण पूर्ण पॉईंट्स घेतलेले आहेत. जो भाग डिलीट झाला आहे फक्त तो भाग सोडून बाकीचा सगळा भाग यामध्ये आपला झालेला आहे. तर या ठिकाणी आपला जो 5वा चॅप्टर आहे हा इलेक्ट्रोकेमिस्ट्री, हा चॅप्टर या ठिकाणी संपलेला आहे. लक्षात. अशा प्रकारे आपण टोटल 5 चॅप्टर आपल्या सिलेबसमधले आतापर्यंत आपण संपवलेले आहेत. कोणकोणते ते चॅप्टर पहिले सोल्युशन्स घेतलेले आपण, आयोनिक इक्विलिब्रिया झाला आहे आपला, इलेक्ट्रोकेमिस्ट्री झाला आहे, त्याच्यानंतर हॅलोजन डेरिव्हेटिव्ज आणि अल्कोहोल, फिनॉल्स आणि इथर्स, असे 5 चॅप्टर आपले झालेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला जो घ्यायचा आहे चॅप्टर, जो चॅप्टर आपल्याला सुरू करायचा आहे तो चॅप्टर आहे या आपल्या सिलेबसमधला चॅप्टर नंबर 12, दॅट इज अल्डिहाइड, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स. हा चॅप्टर आपल्याला किती मार्कांना आहे 6 मार्कांना हा चॅप्टर आहे. ज्यामध्ये 3 सब चॅप्टर घ्यायचे आहेत आपल्याला, 2 सब चॅप्टर कंबाईन घ्यायचे आहेत, अल्डिहाइड्स आणि कीटोन्स, आणि इथर्स हा एक चॅप्टर आहे. असे टोटल 3 सब चॅप्टर्स आहेत. पण अल्डिहाइड आणि कीटोन्सच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन कंबाईन आपल्याला दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्याच्या रिॲक्शन्स आहेत कंबाईन, आणि नेक्स्ट चॅप्टर ह्याच्यातला जो आहे तो आहे कार्बोक्सिलिक ॲसिड्स. त्याच्यामध्ये आपण 12वा चॅप्टर सुरू करूयात. त्याला 6 आणि 8 मार्क्स आहेत बघा. चॅप्टर नंबर 12, अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स. तर 11वीला पाहताना आपण त्याचे जे डेफिनेशन्स आहेत किंवा यांचे फंक्शनल ग्रुप आहेत, त्या फंक्शनल ग्रुपबद्दल आपण माहिती घेतली. पण डिटेल जी माहिती आहे ह्या चॅप्टरची लक्षात ही आपण आता घेणार आहोत. ह्या चॅप्टरला कंपल्सरी मार्क्स आहेत 6 आणि विथ ऑप्शन्स मार्क्स आहेत 8. तर याच्यामध्ये बघा अल्डिहाइड, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्समध्ये अल्डिहाइड्स आणि कीटोन्स आपल्याला माहिती आहे. अल्डिहाइड्सचा जनरल फंक्शनल ग्रुप काय आहे CH डबल बॉन्ड O. कीटोन्सचा C डबल बॉन्ड O लक्षात. आणि कार्बोक्सिलिक ॲसिडचा आहे C डबल बॉन्ड OH. हे तिघांचे फंक्शनल ग्रुप्स आहेत. आता ह्या तिघांना ह्या चॅप्टरमध्ये एका चॅप्टरमध्ये कंबाईन करायचं. कंबाईन कशामुळे केलेलं आहे की तिघांमध्ये पण हा ग्रुप कॉमन आहे. पण CO ग्रुप हा CO ग्रुप आणि हा CO ग्रुप, ज्याला आपण कोणता ग्रुप म्हणतो कार्बोनिल ग्रुप. बरोबर आहे. CO ग्रुपला कोणता ग्रुप म्हणतो आपण कार्बोनिल ग्रुप. आणि तिन्ही ह्या कंपाऊंड्समध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड्स जे आहेत अल्डिहाइड्स, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ॲसिड, ह्या तिघांमध्ये पण हा CO ग्रुप कॉमन आहे का लक्षात. त्याच्यामुळं आपण ह्या तिघांना ह्या चॅप्टरमध्ये एकत्र केलेलं आहे, अल्डिहाइड, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ॲसिड. दॅट ग्रुप इज कॉल्ड कार्बोनिल ग्रुप. देअरफॉर दॅट कंपाऊंड्स आर कॉल्ड कार्बोनिल कंपाऊंड्स. कार्बन आणि ऑक्सिजन आहे यामध्ये, त्या ग्रुपला आपण म्हणतो CO ग्रुप इज कॉल्ड कार्बोनिल ग्रुप. म्हणून ह्या कंपाऊंड्सला काय म्हणतो आपण कार्बोनिल कंपाऊंड्स. तर हा बघा पेज नंबर 254 वर हा चॅप्टर आहे. पेज नंबर 254.
त्याच्यामध्ये आता इंट्रोडक्शनचा जो पार्ट आहे तुम्हाला ह्या ठिकाणी डिलीट केलेला आहे, पण इंट्रोडक्शन घेतल्याशिवाय त्याची डेफिनेशन घेतल्याशिवाय तुम्हाला पुढचा भाग तो कळणार नाही. ह्याच्यामध्ये काय दिले पहा, ह्याच्यामध्ये कार्बन आणि ऑक्सिजन ह्यांच्यामध्ये कोणता बॉन्ड आहे, कार्बन आणि ऑक्सिजन दॅट इज द कार्बोनिल ग्रुप, यांच्यामध्ये डबल बॉन्ड आहे. या अगोदरचा जो चॅप्टर घेतला होता आपण कोणता, अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर्स. अल्कोहोल, फिनॉल्स आणि इथर्समध्ये समजा अल्कोहोलचा आपण फॉर्म्युला घेतला आहे CH3OH. फिनॉल्समध्ये आपण उदाहरण घेतले आता या ठिकाणी काय नाही म्हणजे काय आहे, कार्बन लक्षात. आणि इथर्स मध्ये उदाहरण घेऊ आपण CH3OCH3. आता ह्याच्यामध्ये सुद्धा कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड होते पहा, C आणि O मध्ये सिंगल बॉन्ड. हा C आणि O फिनॉल्स याच्यामध्ये सिंगल बॉन्ड आणि C आणि O याच्यामध्ये सिंगल बॉन्ड होते. म्हणून आपण हे 3 चॅप्टर कंबाईन केले होते, अल्कोहोल, फिनॉल्स आणि इथर्स. तसं हे 3 चॅप्टर आपण कंबाईन केलेत कारण यांच्यामध्ये C आणि O मध्ये किंवा CO ग्रुप प्रेझेंट आहे आणि C आणि O मध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. त्याच्याबद्दलच या ठिकाणी माहिती दिली बघा, तुमच्या चॅप्टर मध्ये दिलेले पहा. इन these organic compounds carbon oxygen have the double bond. That group is called carbonyl group, which is one of the most important functional group in organic chemistry. आता ह्या ठिकाणी आपण हा जो कार्बोनिल ग्रुप लिहिला आहे त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला दाखवले बघा. आता ह्या कार्बोनिल ग्रुप पैकी हा जो कार्बोनिल ग्रुप आहे दोघांमध्ये कॉमन, ह्या कार्बोनिल ग्रुप मधल्या कार्बनला म्हणतात कार्बोनिल कार्बन. ह्याला काय म्हणायचं, कार्बोनिल ग्रुप मधल्या कार्बनला म्हणायचं कार्बोनिल कार्बन आणि ऑक्सिजनला म्हणायचं कार्बोनिल ऑक्सिजन. तर हे कशासाठी लक्षात ठेवायचं, कारण याच्यानंतर आपल्याला रिॲक्शन्स आहेत, केमिकल रिॲक्शनमध्ये आपल्याला कार्बोनिल ग्रुपमधला कार्बोनिल कार्बन आणि कार्बोनिल ऑक्सिजन म्हणलं की लक्षात आलं पाहिजे. हे स्ट्रक्चर दाखवले तुम्हाला. आता या ठिकाणी R किंवा R1 असं लिहिलेलं आहे, पण हा फॉर्म्युला लिहिला की हा कीटोनचा झाला. त्याच्यामुळे मी हा फॉर्म्युला लिहिला नाही की किंवा इथं एक R ग्रुप आणि एक लिहिला की तो अल्डिहाइड झाला. त्याच्यामुळे मी हे फॉर्म्युला न दाखवता फक्त CO ग्रुपचं तुम्हाला स्ट्रक्चर दाखवले. CO ग्रुप इज कॉल्ड कार्बोनिल ग्रुप. त्याच्यामधल्या कार्बनला म्हणतो आपण कार्बोनिल कार्बन आणि ऑक्सिजनला म्हणतो कार्बोनिल ऑक्सिजन. ह्या ठिकाणी हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. बोथ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स कंटेन अ कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड as their functional group, therefore they are called carbonyl compounds. In aldehydes, carbonyl carbon is bonded to at least one hydrogen apart from an alkyl or aryl group. बघा या ठिकाणी अल्डिहाइड्स आणि कीटोन्स यांच्या डेफिनेशन दिलेल्या आहेत. आता हा झाला अल्डिहाइड्सचा फंक्शनल ग्रुप, बरोबर आहे. ह्या अल्डिहाइड्सच्या फंक्शनल ग्रुपमध्ये ह्या कार्बोनिल कार्बन जो आहे, हा कार्बोनिल कार्बन जो आहे तो ॲटलिस्ट एका हायड्रोजनला अटॅच पाहिजे. इन अल्डिहाइड्स द कार्बोनिल कार्बन इज बॉन्डेड टू ॲटलिस्ट वन हायड्रोजन ॲटम आणि ह्याची सेकंड व्हॅलेन्सी जी आहे किंवा सेकंड बॉन्ड जो आहे तो अटॅच असेल, इट इज अटॅच टू अँड अल्काइल ऑर अराइल ग्रुप. समजा तो अल्काइल ग्रुपला अटॅच असेल तर अलिफॅटिक अल्डिहाइड्स म्हणतो आपण त्याला, आणि अराइल ग्रुपला अटॅच असेल त्याला म्हणतो आपण ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. लक्षात. समजा फॉर एक्झाम्पल इथं आपण CH3 अटॅच केला, फॉर्म्युला काय होईल CH3CHO, म्हणजे हा अल्काइल ग्रुप आहे, R ग्रुप आहे. R ग्रुप इज कॉल्ड अल्काइल ग्रुप. म्हणून हा कोणता अल्डिहाइड होईल, हा अलिफॅटिक अल्डिहाइड होईल. आणि हा अलिफॅटिक अल्डिहाइडचं नाव आहे आपल्याला माहिती आहे, दॅट इज कॉल्ड ॲसेटाल्डिहाइड. आणि समजा ह्या ठिकाणी आपण एक अराइल ग्रुप अटॅच केला, दॅट इज C6H5 फिनाइल ग्रुप. and now that aldehyde is aromatic aldehyde आणि ह्या अल्डिहाइडला म्हणतो आपण बेन्झाल्डिहाइड. तर असा अल्काइल किंवा अराइल ग्रुप त्या ठिकाणी अटॅच असेल, पण ॲटलिस्ट कार्बोनिल कार्बनला एक हायड्रोजन अटॅच असलाच पाहिजे आणि ह्याच्या सेकंड व्हॅलेन्सी जी आहे ह्या कार्बनची किंवा रिमेनिंग बॉन्ड इज अटॅच्ड टू अँड अल्काइल ऑर अराइल ग्रुप. तर हे अल्डिहाइड्स बद्दल माहिती झाली. त्याच्यानंतर आपण
कीटोन्समध्ये जर घेतली, द फंक्शनल ग्रुप ऑफ अल्डिहाइड्स देअरफॉर CHO विच इज कॉल्ड फॉर्माइल ग्रुप ऑर अल्डिहाइडिक कार्बोनिल ग्रुप. ह्या ग्रुपला काय म्हणणार आपण? CHO ग्रुप जो आहे या ठिकाणी फंक्शनल ग्रुप आले सर, त्या ग्रुपला आपण काय म्हणणार? दॅट ग्रुप इज कॉल्ड फॉर्माइल ग्रुप और अल्डिहाइडिक that is called aldehydic carbonyl group. अल्डिहाइड ग्रुप सुद्धा म्हणू शकतो आपण, अल्डिहाइडिक कार्बोनिल ग्रुप असे दोन्ही नाव आपण ह्याला देऊ शकतो, फॉर्माइल ग्रुप और अल्डिहाइडिक कार्बोनिल ग्रुप. अच्छा, त्याच्यानंतर CO ग्रुप बद्दल आपण कीटोन ग्रुप बद्दल घेऊया. इन कीटोन्स द कार्बोनिल कार्बन अटॅच्ड टू two alkyl groups or two aryl groups or one alkyl and one aryl group. Carbonyl carbon is bonded to two alkyl or two aryl groups or that alkyl groups may be same or different. समजा हा R घेतला, हा आपण काय R डॅश घेऊया. म्हणजे या ठिकाणी कार्बोनिल कार्बन जो आहे हा कार्बोनिल ग्रुप मधला कार्बन हा दोन अल्काइल ग्रुपला अटॅच असेल किंवा दोन अराइल ग्रुपला अटॅच असेल आणि ते दोन अल्काइल किंवा अराइल ग्रुप्स दे मे बी सेम और डिफरंट. समजा दोन अल्काइल ग्रुप सेम किंवा अराइल ग्रुप सेम असतील तर त्या कीटोन्सला आपण म्हणूयात सिंपल कीटोन्स, आणि दोन अराइल ग्रुप्स जर वेगवेगळे असतील तर त्या कीटोन्सला म्हणतो आपण मिक्स्ड कीटोन्स. तर हे त्याचे क्लासिफिकेशन असेल. अँड द फंक्शनल ग्रुप ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड दॅट इज COOH, दॅट ग्रुप इज कॉल्ड कार्बोक्सिल ग्रुप. आता हे अल्डिहाइड्स बद्दल माहिती सांगितली, त्याच्यामधला कार्बोनिल कार्बन ॲटलिस्ट एका हायड्रोजनला अटॅच पाहिजे आणि एका अल्काइल किंवा अराइल ग्रुपला. पण कीटोन्समध्ये कार्बोनिल कार्बन अटॅच टू टू अल्काइल और टू अराइल ग्रुप्स दे मे बी सेम और डिफरंट. आता तिसरा जो राहिलेला आहे कार्बोक्सिलिक ॲसिड मधला कार्बोनिल कार्बन. In carboxylic acid, if that carbonyl carbon is attached to alkyl group, that carboxylic acids are called aliphatic carboxylic acids, and if it is attached to aryl group then it is called aromatic carboxylic acid. पण ह्या ग्रुपला कार्बोक्सिल ग्रुप हे नाव का पडलं? त्याच्यामध्ये दोन फंक्शनल ग्रुप आहेत. हा CO ज्याला कोणता ग्रुप म्हणतो आपण? कार्बोनिल ग्रुप. आणि हा OH ज्याला म्हणतात हायड्रॉक्सिल ग्रुप. दोन फंक्शनल ग्रुप आहेत, बरोबर आहे. अल्कोहोलमध्ये आपण घेतलं OH ग्रुप इज कॉल्ड हायड्रॉक्सिल ग्रुप अँड CO ग्रुप इज कॉल्ड कार्बोनिल ग्रुप. ह्या दोघांचं कॉम्बिनेशन कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये आहे, देअरफॉर दॅट ग्रुप इज कॉल्ड कार्बोक्सिल ग्रुप. कोणता ग्रुप म्हणतात याला? COH ग्रुप इज कॉल्ड कार्बोक्सिल ग्रुप. जसं आपण CHO ग्रुपला काय म्हणले? फॉर्माइल ग्रुप और अल्डिहाइडिक कार्बोनिल ग्रुप. CO ग्रुपला म्हणले आपण कीटॉनिक ग्रुप किंवा ऑक्झो ग्रुप. CO ग्रुप इज कॉल्ड ऑक्झो ग्रुप और कीटॉनिक कार्बोनिल ग्रुप. मला नाव दिलेलं आहे तुम्हाला ऑक्झो ग्रुप. दॅट CO ग्रुप इज कॉल्ड दिले नाही या ठिकाणी, आपण 11वीला घेतलेले बघा. CO ग्रुप इज कॉल्ड ऑक्झो ग्रुप और कीटॉनिक ग्रुप. त्याच्यानंतर COOH ग्रुप मधल्या CO ग्रुपला काय म्हणतो आपण? कार्बोनिल ग्रुप आणि OH ग्रुपला म्हणतो हायड्रॉक्सिल ग्रुप. तर ह्याच्यामधला कार्बो हा शब्द आहे बघा, कार्बो, आणि हायड्रॉक्सिल मधला शेवटचा XYL आहे. कार्बोनिल ग्रुप मधला कार्बो आणि हायड्रॉक्सिल मधला XYL, देअरफॉर दॅट ग्रुप इज कॉल्ड कार्बोक्सिल ग्रुप. म्हणजे दोन फंक्शनल ग्रुपचं कॉम्बिनेशन आहे कार्बोनिल आणि हायड्रॉक्सिल, देअरफॉर COOH ग्रुप इज कॉल्ड कार्बोक्सिल ग्रुप. असे हे तीन जे कंपाऊंड्स आहेत, या तिन्ही कंपाऊंड्समध्ये CO ग्रुप हा कॉमन ग्रुप आहे, ज्याला आपण कार्बोनिल ग्रुप म्हणतो. त्यामधल्या कार्बोनिल ग्रुपमधल्या कार्बनला म्हणतो आपण कार्बोनिल कार्बन
आणि हायड्रोजनला म्हणतो ऑक्सिजनला म्हणतो कार्बोनिल ऑक्सिजन. तर ह्या तिघांमध्येही CO ग्रुप जो आहे त्या C आणि O मध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. तर त्याच्यामध्ये आपण अल्डिहाइड्सचा फंक्शनल ग्रुप घेतला CHO, कीटोनचा फंक्शनल ग्रुप आहे CO आणि कार्बोक्सिलिक ॲसिडचा फंक्शनल ग्रुप आहे C डबल बॉन्ड OH. याच्यामध्ये आपल्याला त्यांची फंक्शनल ग्रुप्स आणि त्यांची फॉर्म्युली जी आहेत फंक्शनल ग्रुपची ती फॉर्म्युली लक्षात ठेवायची. तर या ठिकाणी आपल्याला जर डेफिनेशन्स घ्यायचे असतील लक्षात आपण ही साधी सुद्धा डेफिनेशन लिहू शकतो अल्डिहाइड्सची. इन अल्डिहाइड्स द कार्बन इज अटॅच टू ॲट लिस्ट वन हायड्रोजन अँड वन अल्काइल ऑर अराइल ग्रुप. आणि फॉर एक्झाम्पल तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता लक्षात. तर कीटोन्समध्ये आपल्याला काय लिहिता येईल. इन कीटोन्स द कार्बोनिल कार्बन इज अटॅच टू alkyl or aryl groups, they may be same or different. And in carboxylic acid the carbonyl carbon is attached to an alkyl or aryl group. त्या ठिकाणी तुम्हाला डेफिनेशन जर पाहिजे असतील लक्षात डेफिनेशन्स तुम्हाला अल्डिहाइड्स आणि कीटोन्सच्या पाहिजे असतील तर त्याला त्या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल बघा. अल्डिहाइड्सची डेफिनेशन जी आहे अल्डिहाइड्स दे आर द फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट्स ऑफ प्रायमरी अल्कोहोल्स. याच्यामध्ये असं सुद्धा आपल्याला लिहिता येईल किंवा साधा आपण फंक्शनल ग्रुपवरनं सुद्धा डेफिनेशन लिहू शकतो. इन अल्डिहाइड्स द कार्बोनिल कार्बन अटॅच टू ॲट लिस्ट वन हायड्रोजन अँड टू द अल्काइल अँड अराइल ग्रुप असं लिहू शकतो. किंवा आपल्याला माहिती आहे अल्कोहोलचं जर आपण ऑक्सिडेशन केलं तर फर्स्ट ऑक्सिडेशन प्रॉडक्ट्स जे मिळतात ते मिळतात अल्डिहाइड्स. देअरफॉर अल्डिहाइड्सची डेफिनेशन का होईल. अल्डिहाइड्स दे आर द फर्स्ट ऑक्सिडेशन प्रॉडक्ट्स ऑफ प्रायमरी अल्कोहोल्स. लक्षात. तर असं सुद्धा आपल्याला त्याचा फॉर्म्युला लिहिता येईल. तर त्याचा जनरल जो फॉर्म्युला आहे लक्षात. अल्डिहाइड्सबद्दल आपण घेऊया थोडंसं. हा झाला अल्डिहाइड्सचा फंक्शनल ग्रुप लक्षात. त्या अल्डिहाइड्समध्ये आपण काय लिहू. अल्डिहाइड्स दे आर द first oxidation products. Aldehydes are the first oxidation products of primary alcohols. ही अशी आपल्याला काय घेता येईल त्याची डेफिनेशन कशाची अल्डिहाइड्सची. बरोबर आहे. अल्डिहाइड्स दे आर द फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट्स ऑफ प्रायमरी अल्कोहोल्स. अल्डिहाइड्स हे फर्स्ट ऑक्सिडेशन प्रॉडक्ट्स असतात प्रायमरी अल्कोहोल्सचे. आपण घेतलं होतं बघा RCH2OH हा झाला प्रायमरी अल्कोहोल. याचं जर आपण ऑक्सिडेशन केलं इन द प्रेझेन्स ऑफ K2Cr2O7 and dilute H2SO4 oxidizing agent, acidified potassium dichromate. तर आपल्याला मिळणारा जो प्रॉडक्ट असतो तो असतो RCHO. H2 निघून जातो याच्यामधला आणि H2 आणि O हा प्रॉडक्ट मिळतो आपल्याला H2. तर हा काय झाला अल्डिहाइड झाला. म्हणून आपण अल्डिहाइडची डेफिनेशन काय केली. अल्डिहाइड्स दे आर द फर्स्ट ऑक्सिडेशन प्रॉडक्ट्स ऑफ प्रायमरी अल्कोहोल्स. प्रायमरी अल्कोहोल्सचं ऑक्सिडेशन केलं की आपल्याला मिळणारे फर्स्ट प्रॉडक्ट असतात दॅट आर कॉल्ड अल्डिहाइड्स. म्हणून डेफिनेशन काय घेतली आपण. Aldehydes are the first oxidation products of primary alcohols. The ketose definition का होईल. They are the secondary oxidation products of they are the first oxidation products of secondary alcohols. ketose definition आपण नंतर घेऊयात. याचे उदाहरण जर घ्यायचे आपल्याला समजा उदाहरण आपण घेतले पहिल्या याच्यातला जो मेंबर आहे तो HCHO आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ह्याचं जर स्ट्रक्चर काढलं CH डबल बॉन्ड O हा झाला अल्डिहाइडचा फंक्शनल ग्रुप. आपण डेफिनेशन घेताना काय घेतलं होतं. काय घेतली होती डेफिनेशन आपण. इन अल्डिहाइड्स द कार्बोनिल कार्बन अटॅच टू ॲट लिस्ट वन हायड्रोजन ॲटम अँड टू अँड अल्काइल ऑर अराइल ग्रुप. पण या ठिकाणी कार्बन हा हायड्रोजनला अटॅच आहे पण ह्याची जी सेकंड व्हॅलेन्सी आहे किंवा कार्बनचा जो सेकंड बॉन्ड आहे तो अल्काइल ग्रुपला नाही किंवा अराइल ग्रुपला अटॅच नाही. H हा अल्काइल नाही किंवा अराइल ग्रुप नाही. तर ह्याच्यामध्ये हे एक्सेप्शनल एक उदाहरण आहे ज्याला म्हणतो आपण फॉर्माल्डिहाइड. काय ह्याचं नाव फॉर्माल्डिहाइड. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल काय ह्याच्यातलं
CH3CHO, that is called acetaldehyde. Third example, CH3CH2CHO, that is called propionaldehyde. असे हे उदाहरण असतील. आणि यांचा जनरल फॉर्म्युला जर घेतला आपण, जनरल फॉर्म्युला ऑफ अल्डिहाइड्स इज RCHO. ह्याचा जनरल फॉर्म्युला काय येईल? RCHO अलिफॅटिक अल्डिहाइडसाठी आणि ARCHO येईल ॲरोमॅटिक अल्डिहाइडसाठी. तर हे याची उदाहरणं झाली. HCHO इज कॉल्ड फॉर्माल्डिहाइड, CH3CHO acetaldehyde, and CH3CH2CHO, that is propionaldehyde. These are the examples of few members of aldehyde group. And aldehyde is a functional group that is always present at the terminal carbon of the chain. टर्मिनल कार्बनला तो नेहमी प्रेझेंट असतो. म्हणजे सेंटरमध्ये तो फंक्शनल ग्रुप कधीच प्रेझेंट नसतो. जसं समजा कीटोन घेतला आपण, तर हा कीटोन कसा आहे? 2 R ग्रुपमध्ये प्रेझेंट आहे. ह्या R आणि ह्या Rच्या मध्यभागी इंटरमिडिएट पोझिशनला प्रेझेंट आहे. बट हा CHO ग्रुप जो आहे तो नेहमी टर्मिनल कार्बनला अटॅच असतो. लक्षात, दॅट इज नॉट प्रेझेंट इन द इंटरमिडिएट पोझिशन. त्याच्यानंतर आपल्याला कीटोन्स बद्दल माहिती घ्यायची. कीटोन्स आर द फर्स्ट ऑक्सिडेशन प्रॉडक्ट्स. Definition of ketones. They are the ketones are the first oxidation products of secondary alcohols. काय याची definition? Ketones, they are the first oxidation products of secondary alcohol. Secondary alcohol मध्ये आपण घेतलं RCOH, R dash, RCHOH, R dash, that is the secondary alcohol. ह्याचं जर आपण ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला काय मिळतो? RC डबल बॉन्ड O R डॅश, म्हणजे इथला H आणि इथला H हा निघून जाईल. आणि एखाद्या कंपाऊंडमधनं जर हायड्रोजन बाहेर पडत असतील, H2, H आणि H म्हणून काय होईल? H2 जर बाहेर पडत असेल, लक्षात, त्या रिएक्शनला काय म्हणतो आपण? ऑक्सिडेशन. ॲडिशन ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ऑक्सिडेशन, और रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज ऑल्सो कॉल्ड ऑक्सिडेशन. त्याच्यामधनं HH काय होतात? बाहेर पडतात. आणि कार्बन आणि ऑक्सिजन मधला व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी ह्या कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये काय येतो? डबल बॉन्ड. आणि हे बाहेर पडलेले 2 हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन बाय प्रॉडक्ट येतो H2. म्हणून हा जो अल्कोहोल आहे, हा अल्कोहोल काय आहे? हा सेकंडरी अल्कोहोल आहे. ह्याचं जर आपण ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला मिळणारा प्रॉडक्ट काय असतो? कीटोन असतो. Therefore, ketones, they are called the first oxidation products of secondary alcohols. Aldehydes ची डेफिनेशन काय घेतली होती आपण? Aldehydes are the first oxidation products of primary alcohols, and ketones, they are the first oxidation products of secondary alcohols. लक्षात, ह्या रिएक्शन आपल्या ऑलरेडी अल्कोहोल्स मध्ये झालेले आहेत. लक्षात, हे फक्त तुमचं लक्षात यावं म्हणून मी ह्या रिएक्शन द्यायला लागते. ह्याच्यामध्ये कीटोन्सचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला अशा पद्धतीने आहे. C डबल बॉन्ड O, समजा हा R डॅश किंवा AR, C डबल बॉन्ड O AR डॅश, 2 अल्काइल ग्रुपला, जे की सेम असू शकतात किंवा डिफरंट या ठिकाणी, किंवा 2 अराइल ग्रुपला, हा कार्बोनिल ग्रुपमधला कार्बन हा 2 डिफरंट अल्काइल ग्रुपला किंवा सेम अल्काइल ग्रुपला किंवा डिफरंट अराइल ग्रुपला किंवा सेम अराइल ग्रुपला बॉन्ड केलेला असतो. इन कीटोन्स, द कार्बोनिल कार्बन इज बॉन्डेड टू 2 अल्काइल और 2 अराइल ग्रुप्स. दे मे बी सेम और डिफरंट. लक्षात, तर डेफिनेशन झाली की त्यांचे एक्झाम्पल झाले, सॉरी जनरल फॉर्म्युला झाले, हा रिप्रेझेंटेशन म्हणतो आपण ज्याला. आणि त्याच्यानंतर जर आपल्याला उदाहरण घ्यायचे असतील, त्याच्यातलं उदाहरण येईल CH3, C डबल बॉन्ड O CH3. सेकंड उदाहरण येईल CH3, C डबल बॉन्ड O CH2 CH3. ह्याच ग्रुपला काय म्हणतो आपण? CH2 CH3 ग्रुप इज कॉल्ड C2H5 ग्रुप, दॅट इज इथाइल ग्रुप. बरोबर आहे? 11वीला सगळं झालं हे. CH3 ग्रुप इज कॉल्ड मिथाइल ग्रुप. CH2 CH3 मीन्स C2H5 ग्रुप इज कॉल्ड इथाइल ग्रुप. याच्यामध्ये इथं बघा, ह्या कार्बनला, कार्बोनिल कार्बनला जे 2 अल्काइल ग्रुप अटॅच आहेत
ते सेम आहेत CH3 and that ketone is called dimethyl ketone. काय म्हणता येईल आपल्याला दोन मिथाइल ग्रुप अटॅच आहेत डायमिथाइल कीटोन किंवा ह्यालाच म्हणतो आपण और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲसिटोन. काय म्हणायचं याला ॲसिटोन. लक्षात आता या ठिकाणी ह्या कीटोनमध्ये दोन्ही अल्काइल ग्रुप जे अटॅच आहेत कार्बोनिल कार्बनला दे आर सेम. therefore this is the type of simple ketones or symmetrical ketones. And in this example the carbonyl carbon attached to two different alkyl groups. एक अल्काइल ग्रुप CH3 आहे, दुसरा अल्काइल ग्रुप C2H5 आहे. म्हणजे एक मिथाइल आहे, दुसरा इथाइल आहे. म्हणून ह्या कीटोन्सला काय म्हणतात अनसिमेट्रिकल कीटोन्स और मिक्स्ड कीटोन्स. आणि ह्याचं नाव काय येईल अल्फाबेटिकली आपण याचं नाव लिहिणार. ई अगोदर येईल इथाइल मधला म्हणून इथाइल ग्रुप अगोदर लिहायचा, मिथाइल ग्रुप नंतर. म्हणून याचं नाव येईल इथाइल मिथाइल ketone and that is the example of mixed ketone. लक्षात यानंतरचा जो भाग आहे आपण नेक्स्ट पिरियडला घेऊया. दॅट इज द क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स.